ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. लासलगावच्या विंचूरमध्ये कृषी विभागाच्या पथकानं एका गोडाऊनवर छापा टाकलाय. यावेळी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून युरिया खताचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आले. तब्बल 761 गोण्यांसह 84 लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. खतांचा अवैधरित्या साठा केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईमुळे खतांचा काळाबाजार करण्याचे धाबे देखील दणाणलेत. विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळाबाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. यानंतर बातमी आहे शिर्डीमधून. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिर परिसरात आता श्रीकृष्ण आणि राम मंदिर उभारले जाणार आहे. साईबाबा हयात असताना नागपूरमधील भक्त नानासाहेब बुट्टी यांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंदिर तयारही झालं. मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्या मंदिरात आज असलेली साईबाबांची समाधी बांधण्यात आली आहे. तेव्हापासून मंदिरासाठी आणलेल्या मूर्ती आजही संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. साई भक्तांच्या मागणीनंतर अनेक दशकांची प्रतीक्षा आता संपणार असून लवकरच साई मंदिर परिसरातील लेंडी बागेत श्रीराम आणि कृष्ण मंदिर उभारले जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिर्डीतील साईबाबांचं जे समाधी मंदिर आपण आज जे बघतोय, जिथे हजारो लोक दररोज नतमस्तक होत असतात, खरं तर हे साईबाबांच्या समाधीसाठी बनवलं जात नव्हतं, तर ते बनवलं जात होतं श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता यांच्या मंदिरासाठी. मी आता साईबाबांच्या जे म्युझियम आहे, जे वस्तू संग्रहालय आहे, या ठिकाणी आहे. आपण ह्या मूर्ती ज्या बघतोय या खरं तर जे 1918 साली हे जे आजचा बुट्टीवाडा जो म्हटला जातो किंवा समाधी मंदिर जे म्हटलं जातं, त्या ठिकाणी ह्या मूर्ती बसवल्या जाणार होत्या. गोपाळराव बुट्टी जे नागपूरचे मोठे साई भक्त होते, हे बाबांच्या दर्शनाला कायम या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी साईबाबांच्या इच्छेनुसारच खरं तर श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं मंदिर उभारलं जात होतं. साईबाबा स्वतः या जे मंदिराची जी उभारणी आहे या कामावर लक्ष द्यायचे. जुना फोटो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आजचं जे साईबाबांचं समाधी मंदिर आहे तेच हे मंदिर आहे जिथे हे कृष्ण मंदिर होणार होतं. मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर या ठिकाणी साईबाबांची समाधी बांधण्याचा जो निर्णय आहे तो झाला आणि त्यानंतर साईबाबांची समाधी त्या ठिकाणी झाली. मात्र या ज्या मूर्ती आहेत या आजही म्युझियम मध्ये आहेत. भक्त या ठिकाणी येतात, त्याचं दर्शन घेतात. मात्र कुठेतरी या मूर्तींसाठी एक मंदिर जे आहे ते या साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये असावं या दृष्टीने आता साईबाबा संस्थानने निर्णय घेतलाय आणि साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये थोड्याच दिवसामध्ये या मूर्तींसाठी सुसज्ज भव्य असं मंदिर उभारलं जाणार आहे. त्यामुळं साई भक्तांना आता साईबाबांच्या समाधीबरोबरच या ज्या मूर्ती आहेत यांचं दर्शन देखील मंदिरामध्ये होणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. लेंडी बाग जी आहे, ज्या ठिकाणी बाबा नेहमी त्याचे त्या ठिकाणी त्यांनी बाग फुलवलेली होती. त्या ठिकाणी जी विहीर जी आहे, आड जो आहे, तिथून स्वतः पाणी काढून त्या बगीचेला दिले होतं. असे एक पवित्र लेंडी बागेमध्ये जी आहेत ही दोन्ही मंदिरं जी आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे.